शुभ नव्या. अह. पार्ट आहे 48. पार्ट 47 मध्ये बघितलं होतं आपण. शुभ नव्या मस्त शुभच्या घरी पर्सनल टाइम स्पेंड करतात आणि मग नव्या बाईक राईड करते शुभची आणि शुभ मागे बसून एन्जॉय करतो आणि असंच कॉलेजला येतात. तर तेव्हा करता कपल डान्ससाठी नव्याचं कोणीतरी नाव दिलेलं आहे. तर तिथे दिवीत असतो आणि शुभचा फ्रेंड असतो. तर शुभ अगदी रागात जवळ जातो दिवीतच्या. सो आता पुढे बघू. बाय द वे तिथे नव्या पण आहे. तर दिवीत बोलतो तसंच शुभला मागे करत, की "तू का जवळ येतेस माझ्या? आपल्या गर्लफ्रेंडला सांभाळ. माझ्यावर येऊ नको तू. तिला जे सांगायला सांगितलं मला निवीतने, तेच मी सांगितलं." तर शुभचा राग पुन्हा वाढतो आणि तसंच दिवीतची कॉलर पकडून मारायला जवळ जातो आणि बोलतो, की "जास्त बोलू नको. कोणाला कुठे आणि किती सांभाळायचं हे मला चांगलंच माहिती आहे. सो तू माझ्यासमोर आवाज चढवून बोलू नको. कळलं का?" तर नव्या येते मध्ये आणि शुभला बाजूला करत बोलतो, की "तू प्लीज शांत हो. शुभ असं नको त्याला काही बोलू." तर शुभ तसंच नव्यावर चिडून बोलतो, की "त्याला का नको बोलू? तुला काय इतका फरक पडत आहे? ओळखते का तू याला?" तर दिवीत बोलते, की "हो, ओळखतो आम्ही." तर नव्या बोलते, की "हो, ओळख म्हणजे तेव्हा तेच जे मागे मी क्लास जॉइन केली रिषितासोबत आणि तिथे पार्किंगवरून इश्यू झाला आणि ॲडमिशन सेम डे झालं. बाकी काही नाही." तर शुभ बोलतो, "अच्छा हाच तो आहे. म्हणून तू याला मला काही बोलू देत नव्हती." तर नव्या तसंच रागात बोलतो, की "जस्ट शट अप. तू भांडण नको करायला आणि कोणाला नको मारायला म्हणून तसं बोलले. तुला बाकी मी त्याला बोलतही नाही. कळलं?" हा आवाज ऐकून आजूबाजूचे स्टुडंट्स थांबून बघायला लागतात. तर शुभ बोलतो दिवीतला, की "तुला बघतो मी नंतर. आधी हा निवीत कोण आहे त्याला बघू दे." तर शुभ तसंच नव्याला बोलतो, की "चल कुठे डान्स करताय घेऊन चल मला." तर नव्या बोलतो, "नाही, तू नको येऊ." तर शुभ खूप चिडून बोलतो, की "का नको येऊ मी? तुझं काही चालू आहे कोणासोबत? भीती आहे का तुला कसली? काय लावून ठेवली आहेस तू हे सर्व?" शिव्या देत बोलतो शुभ. तर नव्या रडायला लागते आणि तसंच शुभचा फ्रेंड बोलतो, "शुभ तू असं नको बोलू, शांत हो आणि आधी कोण नाव दिले ते बघून घे." नव्या स्वतः सरप्राईज आहे, सो ती नसेलच दिली. करेक्ट. ओह माय गॉड! शुभचा राग इतका भयंकर, त्यात नव्या रडायला लागली आहे. शुभ चिडूनच बोलतो नव्याला, की "तू मला घेऊन जाणार आहेस की नाही? आणि तुला भीती आहे ना मी तिथे काही बोलणार किंवा कोणावर हात उचलणार तर ठीक आहे." अगदी लाडाने, प्रेमाने बोलतो आणि कोणासोबत काही भांडण पण नाही करत. "फक्त तू चल मला बघू दे, कळू दे नक्की हा काय प्रकार आहे." तर नव्या तसाच अश्रू पुसून घेत बोलते, की "आता भांडण कर कोणाशी किंवा काही कर, मला काही घेणं-देणं नाहीये. मला तुझ्याशी बोलायचं नाहीये, कळलं? चल तुला घेऊन जाते आणि तूच विचार तिथे सर्वांना, जे काही विचारायचं असेल ते. माझी मी बाजूला उभी राहते." ओह माय गॉड! नव्या पण राग बाहेर काढलेली आहे. तर शुभ बोलतो, "हां, ठीक आहे, नको बोलू जा. असा पण हे असला फालतूपणा मला आवडत नाही आणि जेवढं प्रेम करतो ना, तेवढंच तिरस्कार करायची पण हिंमत ठेवतो, हे विसरू नको. तू चल पुढे. बाईक साईडला लावून येत आहे मी." तर नव्या काही न बोलता पुढे चालते आणि शुभ पार्क करून आपल्या फ्रेंड्ससोबत जातो. तर तिथे सगळे डान्स करत असतात. तर नव्याला बघताच निवित सोबत 2-3 फ्रेंड्स बोलायला येतात, की "अगं बरं झालं तू आली. आम्ही तुझंच वेट करत होतो." तर नव्या सरळ प्रश्न विचारते, की "माझं नाव कपल डान्ससाठी कोणी दिला? इतका मूर्खपणा कोणी केला?" तर जो डान्स शिकवत असतो सगळे तिकडे त्याचं नाव सांगतात. तर नव्या सांगते हे सेम शुभला. तर शुभ विचारतो, की "हा कोण आहे?" तर नव्या सांगते, की "हा कपल डान्स शिकवतो एव्हरी इयर येऊन. तर मी कपल डान्समध्ये नव्हते. तर हा स्वतः माझं नाव दिला या निवितसोबत." तर निवित विचारतो, की "नव्या काय झालं? तुला नाही करायचा आहे का डान्स माझ्यासोबत? आणि प्रॉब्लेम काय आहे?" तर नव्या काही बोलायच्या आधीच शुभ त्याच्या जवळ जातो. तर शुभचा फ्रेंड बोलतो, की "शुभ प्लीज इथे नाही." तर शुभ त्याला बोलतो, "अरे काल्म डाउन गाईज, मी काही नाही करत आहे." ओह माय गॉड! निवित शुभच्या हाती लागलेला आहे. काय करेल शुभ आता निवितचं? आणि निवित कसा रिएक्ट होणार? तर नव्या एकसारखी फक्त शुभला बघत असते आणि तसंच बोलते, की "शुभ प्लीज डोंट." तर शुभ तसंच निवितच्या खांद्यावर हात टाकून बाजूला चल बोलतो. तर निवित अगदी रागात हात झटकतो आणि बोलतो, की "ए तू कोण आहेस? आणि माझ्या खांद्यावर हात का ठेवत आहेस? नव्या कोण आहे हा?" तर शुभ बोलतो, "अरे माझ्याबद्दल मला विचार ना, तिला काय विचारतो? फाटक्या फट्टू. तू बाहेर चल सांगतो तुला मी कोण आहे ते." आणि इतका आतुरतेने वाट बघत आहेस तिची डान्ससाठी. कमीत कमी तिला विचारायचं तरी होतं, की ती इच्छुक आहे की नाही डान्ससाठी तर? हां, बरोबर. तर निवित बोलतो, "ए तुझ्या बापाचा खात नाही मी, जे तू काहीही फालतू बोलत आहेस." तर शुभ हा शब्द ऐकताच तसा भेटेल तसा त्याला तोंडावर मारायला लागतो. तर शुभ तसंच सोडून देत बोलतो पुन्हा, की "जर घरच्यांना काही बोललास ना, याच्यापेक्षा जास्त मार खाशील." तर नव्या पटकन तसा शुभचा हात अगदी धरून धावत पळत घेऊन येते तिथून जेणेकरून कोणाला काही कळायला नको म्हणून आणि मग बाईक जवळ नेऊन बाईक काढून दुसरीकडे घेऊन जाते एका शांत ठिकाणी
आणि बोलते, की "तू मूर्ख आहेस का? एवढं कोण मारतं?" शुभ तसंच ओरडून बोलतो, की "याच्यापेक्षा जास्त मार खाल्ला असता. तो कळलं तुला? माझ्या फॅमिलीबद्दल बोललाच कसा तो?" तर नव्या बोलते, की "ओह गॉड! काहीतरी करा या मुलाच्या रागाचं प्लीज." हे बघ शुभ, मी खूप शांतपणे सांगत आहे. प्लीज हे भांडणं करणं सोड आता तरी. मला तुला सोबत नसेल ठेवायचं तर सांग, मी निघून जाते तुझ्या लाईफमधून. पण माझ्यामुळे माझ्यासाठी असं काही भांडणं करू नको. तर शिव बोलतो, "हे बघ नव्या, ते लोकं जबरदस्ती फालतूपणा केलाय तुझं नाव देऊन आणि अजून तो डान्स शिकवणारा राहिलाच आहे. थांब, त्याला पण बघतो." बापरे! सिच्युएशन हाताबाहेर गेली आहे. तर नव्या बोलते, "खबरदार आता कोणालाही तू असं काहीही बोलला आणि मारलात तर. बिलकुल काही गरज नाहीये ह्याची. माझा डान्स चांगला आहे म्हणून दिलं असेल नाव, पण डान्स करायचा की नाही हे माझ्यावर आहे. सो तू इतका हायपर होऊ नको त्यांच्या बोलण्यावर. कळलं तुला?" तर शुभ बोलतो, "ते काय तुला असंच समजून ठेवलंय का, जे तुला न विचारता न बोलता डायरेक्ट नाव देऊन मोकळे झाले?" तर नव्या बोलते, "मी नकार देऊन चांगलंच ऐकवणार होती ना, मग तू हे सर्व का करत आहेस? प्लीज हात जोडते मी तुझ्यापुढे. इथून पुढे माझ्या रिलेटेड काहीही असू दे, कोणत्याही मुलाचं काही पण असू दे, मला क्लिअर करू देत जा. सोबत राहा तू, पण बोलणार, विचारणार मी. कारण मला हे भांडणं करणं बघवत नाही. कळलं तुला?" तर शुभ ठीक आहे बोलून तसंच बाईकवर बसतो आणि नव्याला बोलतो, की "पाणी आहे का? दे बरं." तर नव्या बॉटल काढते आणि देते शुभला. तर शुभ पाणी पित असतो आणि इकडे नव्याला कॉल येतो ड्रायव्हरचा, की "मी कॉलेजसमोर थांबवून आहे." तर नव्या हो बोलून कॉल कट करते आणि शुभला सांगते. तर शुभ बोलतो, की "ठीक आहे, चल. तुला सोडून देतो कॉलेजमध्ये आणि तसंच घरी चालला जातो." तर नव्या ओके बोलून बसते बाईकवर आणि कारच्या जरा अलीकडेच सोडतो शुभ आणि चालला जातो घरी. आणि मग नव्या पण जाते आपल्या घरी. फायनली सेपरेशन आलं दोघांमध्ये. नव्या घरी गेल्यानंतर आपलं आवरून घेते आणि रूममध्ये असते, तर विचार करत बसलेली असते, की शुभचं काय करू? कसं करू? फ्युचर बघणं चांगलं राहील की नाही? रागावर तर बिलकुल कंट्रोल नाहीये. कधी नाही ते माझ्यावरच इतकं चिडतो, मग पुढे घरी भेटायला येईल आणि कोणावर असं चिडून बोलला, तर काय बोलतील सगळे? किती जास्त घरच्यांच्या नजरेतून उतरून जाईल हा. त्यानंतर सगळे मलाच ओरडतील, की "ही अशी चॉईस आहे का तुझी?" हां, ते पण आहे. हा असा कसा बोलतो? वगैरे, वगैरे. तर शुभ आपल्या घरी असतो नव्याच्या मेसेजचा वेट करत आणि मनात खूप राग असतो नव्यासाठी, की ही अशी कशी त्या मुलासमोर मला शांत बसायला बोलली. नक्की हिच्यासाठी मी इम्पोर्टंट आहे की अदर कोणी? हिचं प्रेम असेल की नाही माझ्यावर? काय माहिती? तर शुभ असे विचार करतच केवानुषला कॉल करतो आणि सांगतो, की असं-असं झालं. तर केवानुष बोलतो, "बापरे! एवढं सगळं झालं आणि तू मला आत्ता सांगत आहेस?" तर शुभ बोलतो, "हां, तर तू येऊन असं काय केलं असतं? जर तुला वेळेत सांगितलं असतं तर?" तर केव्हाच बोलतो, "तुला 2 कानाखाली दिलं असतं तुझी अक्कल ठिकाणावर यायला." तर शुभ विचारतो, "का बरं? माझी काय चुकी आहे?" तर केव्हाच बोलतो, "तुझीच पूर्ण चुकी आहे. ती स्वतः सरप्राईज होती. मग तू कोणत्या मूर्ख तोंडाने तिला इतकं ओरडलं, त्यात शिवी पण दिला आणि त्यातल्या त्यात स्टुडंट समोर पण हे सर्व केलं. अबे थोडी रिस्पेक्ट नावाची पण एक गोष्ट आहे ती माहिती नाही का तुला? असं वाटत आहे आत्ता येऊन तुझं तोंड फोडावं आणि नव्याची माफी मागायला लावावी." ओह माय गॉड! तर शुभ बोलतो, "तू तिची बाजू घेऊन माझ्याशी भांडू नको, कळलं ना? एवढंच ती बरोबर होती ना, तर मला नकार का देत होती बोलायला, जायला आत?" तर केव्हाच बोलतो, "हो, नकारच देणार. ती काय कोणीही असो नकारच देईल, कारण तुझा हा फालतू राग तिलाही माहिती आहे आणि तिला सगळे ओळखतात, तिचं कॉलेज आहे ते. तुला ओळखू दे किंवा नको ओळखू दे, पण तुला याचा जराही भान नसतो रागात, की आपण कुठे आहे आणि काय करत आहे ते." करेक्ट. तर शुभला कुठेतरी पटत असतं हे सर्व, तर तसं शांतपणे ऐकत असतो आणि मग केवंश बोलतो, की "हे बघ, तू ऑलरेडी माती खाल्ला आहेस आता, सो नव्याला कॉल कर आणि माफी मागून घे तिची. उगाच मला तुला सरळ करायला वेगळं वळण घ्यायला भाग पाडू नको." तर शिव बोलतो, "सर्वात आधी तू हे असं धमकी देत बोलणं बंद कर. घाबरत नाही मी तुला. कळलं ना?" तर केवांश बोलतो, "नव्याला मी पहिल्या दिवशीपासूनच बहीण मानतो, सो तिच्यासाठी तुझ्याशी भांडूच शकतो. सो तू पण माझं बोलणं मस्करीत घेऊ नको." ओह माय गॉड! दोघांमध्ये भांडण. तर शुभ ठीक आहे बोलून कॉल कट करतो आणि तसंच नव्याला मेसेज करतो, की "नव्या, आय एम सॉरी. आज जे झालं ते परत नाही होणार. लाइक तुला जे काही वाईट बोललो आहे मी आणि तेही असं सर्वांसमोर, तर आता यापुढे तुला मी एकट्यात पण असं काही वाईट नाही बोलणार. भांडत भांडण होत असेल तर भांडणार, पण इतकं घाण वाईट नाही बोलणार. सो मी खरंच मनापासून सॉरी बोलत आहे. प्लीज माफ कर मला. आणि आजच्या चुकीसाठी जी सजा देशील ती भोगायला तयार आहे मी. पण तू सोडून जाऊ नको मला. एवढं कर गं नभू, प्लीज." तर नव्याला मेसेज रिसीव्ह होताच रीड करून घेते आणि मनात एकच विचार येतो, की हे याचं नेहमीचंच आहे.
राग शांत झाला म्हणून बोलत आहे सर्व, पण राग आला की परत तेच सुरू करेल. सो मी माफ नाहीच केलं पाहिजे आणि नव्या सीन करून सोडून देते. आणि मग शुभ काही वेळ वेट करतो आणि रिप्लाय नाहीच येत तर तसंच कॉल करतो. तर नव्या तेही रिसीव्ह नाही करत. तर शुभला कळतं की नव्या खूप हर्ट झाली आहे, म्हणून असं वागत आहे. तर शुभ परत-परत कॉल करतो. तर 5th कॉल रिसीव्ह होतो. ओह माय गॉड! डायरेक्ट 5th कॉल. ओके. मग? तर शुभ बोलतो, "तुझं काय चाललंय? का वागत आहेस तू असं? एवढं काय वाईट केलं मी?" तर नव्या बोलते, "आज तू जे बोलला, जसं बोलला आणि ज्यांच्या समोर बोलला, ते सर्व आठवून घे. मग तुला बरोबर आठवेल नक्की मला इतकं राग कशाचं आलं ते आणि मी का इतकी हर्ट झाली ते." तर शुभ बोलतो, "मला माहिती आहे सर्व माझी चुकी आहे, पण तू असं नको ना वागू प्लीज. नाही सहन होत आहे आता मला." तर नव्या शांतच असते. तर शुभ बोलतो, "तुला खरंच नाही बोलायचं आहे का माझ्याशी? आणि असं किती दिवस न बोलता राहणार आहेस?" तर नव्या बोलते, "मला नाही माहिती." तर शुभ ठीक आहे बोलून कॉल कट करतो. ओके. नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. सो पार्ट 49 मध्ये बघणार आहे आपण आता शुभ ह्यावर काय करणार आणि नव्या खरंच केव्हापर्यंत असं न बोलता राहील आणि शुभ पुन्हा काही एफर्ट्स घेणार का आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळणार आहे तेही बघू. रायटर अँड एडिटर शुभ वासेकर.